मुंबईतील वरळीच्या डोम स्टेडियममध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण आले आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येतील ही चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती। अखेर ती शक्यता प्रत्यक्षात उतरली आणि विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोघांनीही एकत्र येण्याचा स्पष्ट संदेश जनतेला दिला। त्यामुळे गेल्या 2 दशकांपासून असलेल्या शिवसैनिकांच्या अपेक्षांनाही न्याय मिळाला आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ऐतिहासिक एकत्रीकरणामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदे गट यांना नव्याने विचार करावा लागला आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील याची चर्चा होतीच, मात्र ती केवळ अफवा म्हणून अनेकांनी दुर्लक्षित केली होती। पण आता प्रत्यक्ष मंचावर दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्याने या गटांची अस्वस्थता वाढली आहे। महायुतीकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे नियोजन करण्यात आले होते। भाजपने उद्धव ठाकरेंकडील अनेक माजी नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवले असून त्यांच्याकडे सध्या सुमारे 100 माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे। शिवसेना, शिंदे गट देखील जवळपास 50 माजी नगरसेवकांना आपल्या गटात खेचण्याच्या तयारीत आहे। या सर्व तयारीचा उद्देश होता शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांना पूर्णपणे कमकुवत करणे। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही सध्याच्या राजकीय समीकरणांची मोठी विचलन बिंदू ठरली आहे। मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई आणि कोकणातील पारंपरिक मतदारांमध्ये मोठा प्रभाव पाडू शकतात। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी एक नवी डोकेदुखी ठरते आहे। भाजप आणि शिंदे गट यांना आता नवी रणनीती आखावी लागत आहे। ठाकरे बंधूंची एकजूट पाहता भाजपने आपला दृष्टिकोन बदलायला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे भाजपने अचानक राज ठाकरे यांच्याबद्दल सौम्य भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे। मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे समर्थन करून भाजपने त्यांच्या दिशेने सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याची खेळी खेळली आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची धार अधिक तीव्र करण्यात येत आहे। म्हणजेच एकाच कुटुंबातील 2 नेत्यांवर वेगवेगळी रणनीती वापरण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न दिसतो आहे। एकाला कुरवाळायचे, दुसऱ्याला कोंडीत पकडायचे। मुंबई महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीने भाजपने मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केले होते। मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणल्याने हे मतविभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्रित शक्तीसमोर शिंदे गटाचं स्थान अधिकच दुर्बल होऊ शकतं, विशेषतः मुंबई आणि कोकण या भागात। भाजपसाठी देखील हे आव्हानच आहे, कारण जर ठाकरे बंधूंनी आपली हिंदुत्ववादी प्रतिमा कायम ठेवत मराठी मतांना आवाहन केलं तर भाजपच्या मताधिक्याला मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे भाजपची पारंपरिक हिंदुत्ववादी मते आणि स्थानिक मराठी मते दोन्ही धोक्यात येऊ शकतात। या एकत्रित मेळाव्याने भविष्यातील अनेक शक्यतांना जन्म दिला आहे। सर्वांच्या नजरा आता या गोष्टीकडे लागल्या आहेत की येणाऱ्या महापालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना, उद्धव गट एकत्र लढतील का? जर हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांचा संयुक्त मतपेढीवर मोठा प्रभाव पडेल। या दोघांच्या एकत्र येण्याने केवळ भाजपच नाही तर महायुतीतील एकूणच समीकरणं ढासळू शकतात। राज ठाकरे यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवत उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या एकटे पाडण्याचे संकेत सध्या मिळत आहेत। फडणवीस आणि शिंदेच्या रणनीती यामध्ये स्पष्ट बदल झालेला आहे। एकीकडे राज ठाकरेंच्या भाषणांचे समर्थन तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। अशा दुहेरी धोरणातून सत्ताधाऱ्यांचा नवीन खेळ उघड होतो आहे। राजकारणातील डिवाइड अँड रूल ही जुनी रणनीती नव्या पद्धतीने वापरण्याचे संकेत यातून मिळतात। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये फूट पाडण्याची एक रणनीती असू शकते, असा काही तज्ञांचा कयास आहे। या साऱ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा उफाळून आले आहे। ठाकरे बंधूंच्या हात मिळवणीने जो नवा संदेश दिला आहे तो केवळ एकत्र येण्यापुरता मर्यादित न राहता निवडणुकातील युती आणि आघाड्यांचे नवे समीकरण ठरवणारा ठरू शकतो। मात्र याचे परिणाम महापालिका निवडणुकांमध्ये कसे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।